श्रीमन्महागणाधिपतये वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या पुण्येन्दुतुषारहारधवला या शुभवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या। मुक्तं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वेदैस्तामलक्रमोपनिषद्गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनां यस्यासुरभिसुरासुरगणा देवाय तस्मै महा।
राहो माता बंधु हो बंधु हो रामदास मणि रूपा सिंधु रामदास मणि रूपा सिंधु राम
क्लेशापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। भाविक सज्जन श्रोते हो, आज पुन्हा एकदा दादर संस्थेच्या या फेसबुक लाईव्ह कीर्तनामध्ये कीर्तन करताना अतिशय आनंद होतोय। पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल संयोजकांचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या कीर्तन सेवेला यथामती प्रारंभ करतो। आजच्या सेवेकरता शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आपल्या सर्वांच्या परिचयामधला पाठामधला असा अभंग आहे। अनन्य शरण रेगा हरिला अनन्य शरण रेगा, तारक तो जगदीश्वर जाणू अनन्य शरण रेगा। अनंत करेवर द्याया भक्ता पाशी नित्य उभा, हरिला अनन्य शरण रेगा। कास धरा विश्वासे याची देणार नाही दगा, हरिला अनन्य शरण निघा, हरिला अनन्य शरण निघा। मानव देही साधन हे करी एका जनार्दनी गा, हरिला अनन्य शरण निघा, हरिला अनन्य शरण निघा। ज्या नाथबाबांचा उल्लेख शांती ब्रह्म एकनाथ महाराज असा केला जातो, परम शांतीचा आधार असणारे आणि आपल्या सर्वांना माहितीये भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही गुण ज्यांच्यामध्ये एकवटलेले होते असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज। प्रपंच करीत असतानाच परमार्थही साधता येतो, नवे नवे तो उत्तम रीतीने साधता येतो, हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या कार्यामधून आपल्या कृतीमधून दाखवून दिलं। आणि मग असं म्हटलं जातं की नाथांच्या घरची उलटी खूण आणि लागली पाण्याला तहान। सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो, पण पाण्यालाच तहान लागली तर त्याने कुठे जायचं? इथे नेमकं तसंच झालं। पाण्याला लागली तहान अर्थात भगवान परमात्म्याला ओढ लागली वैष्णव भेटीची, महावैष्णवाची, त्याच्या घरी आपण राहावं। नाथांच्या भक्तीने संतुष्ट झाले, त्यांच्या भक्तीचे इतकं ऋण झालं की आपल्या सर्वांना माहितीये श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो। आणि लक्ष्मीहुनी अधिक त्या आवडली माधवास कावडती, मोरोपंत म्हटले आवडती खांद्यावर ठेवली परिपदीच नावडती, सद्गुरुनाथ महाराज की जय। काय मोरोपंतांनी सुंदर वर्णन केलं, लक्ष्मीहुनी अधिक त्या आवडली माधवास कावडती। लक्ष्मीपेक्षा सुद्धा प्रिय त्या भगवान गोपाल कृष्णांना ती कावड प्रिय वाटली, आणि जी गोष्ट आपल्याला प्रिय वाटते त्याला आपण खांद्यावर ठेवतो, म्हणून म्हटले आवडती खांद्यावर ठेवली पदीच नावडती। लक्ष्मी भगवान गोपाल कृष्णांच्या चरणाशी आहे, रत आहे त्यांच्या चरणाशी, म्हणून मोरोपंत अशी योजना करतात। सांगायचं तात्पर्य असं की या भक्तीला भुलून नवे नवे त्या भक्तीचं ऋण चुकवण्यासाठी म्हणून भगवान गोपाल कृष्ण श्रीखंडाच्या रूपाने ज्यांच्या घरी राहिले, असा नाथांचा मोठा अधिकार आहे परमार्थिक क्षेत्रामध्ये। आणि उत्तम प्रपंचही करता येतो, त्याच्याबरोबर उत्तम परमार्थही साधता येतो। परमार्थ करण्याकरता प्रपंच सोडण्याची गरज नाही, हे नाथांच्या चरित्रामधून आपल्याला लक्षात येतं। आणि असे नाथराय नाथ बाबा आपल्याला अधिकार म्हणून सांगतात, अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा, तारक तो जगदीश्वर जाणून अनन्य शरण रिघा। गेले काही दिवस, दीड महिना जवळपास आपण या कीर्तन श्रवणाचा लाभ घेतोय। अनेक नामवंत कीर्तनकारांनी भगवत भक्तीविषयी, भगवत प्रेमाविषयी
वेगवेगळ्या अभंगामधून हा विषय मांडलेला आहे की अनन्यता कशी असावी, भक्ताची अनन्यता कशी असते. अनन्यता म्हणजे तुझ्याशिवाय भगवंता दुसरा कोणी नाही. अन्याश्रयाम त्यागाई ती अनन्यता. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं ते भगवान गोपाल कृष्णाने वचन दिलं की मी कोणाचा योगक्षेम वाहतो की जे माझी अनन्य भावाने भक्ती करतात त्यांच्यासाठी. बाकी आपण टीव्हीवरती वेगवेगळ्या जाहिराती पाहतो, योगक्षेमम वहाम्यहम् वगैरे. त्या जाहिराती म्हणून ठीक आहेत किंवा तो त्यांचा व्यवसायाचा भाग आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आपलाच पैसा आपल्याला परत मिळत असतो, त्याच्यामध्ये काही आणखी वेगवेगळ्या तरतुदी करून. अर्थात आजच्या काळामध्ये आपला पैसा आपल्याला योग्य वेळी परत जरी मिळाला तरी खूप आहे असं म्हणायची वेळ आहे असतो. तर सांगायचं तात्पर्य असं, भगवान म्हटले की जो माझी अनन्य भावाने सेवा करतो त्याच्यावरती मी कृपा करतो आणि अशी भक्ती नाथाने अपेक्षित आहे. नाथ म्हटले अनन्य शरण रेघा हरिला अनन्य शरण रेघा तारक तो जगदीश्वर जाणनी अनन्य शरण रेघा. शब्द असा वापरला नाथाने. थोडस मी पुढे जातोय अभंगाच्या. तारक तो जगदीश्वर जाणनी अनन्य शरण रेघा असं नाथ बाबा म्हणतात. तारक शब्दाचा अर्थ काय हो? तारक शब्दाचा एक अर्थ रक्षण करणारा, जो आपल्या सर्वांना ज्ञात आहे, जो रक्षण करतो आपलं, त्याला तारक असं म्हटलेलं आहे. आणि आमच्या स्वाध्याय परिवाराचे दादा त्यांनी अतिशय छान मार्मिक असं उदाहरण दिलं. तारक या शब्दाचा एक वेगळा अर्थ त्यांनी आता आजकालच्या जमान्यामधल्या भाषेमध्ये पटवून सांगितला. त्यांनी क्रिकेटचं उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळामध्ये ती साधारणपणे 3 जण असली तर क्रिकेट खेळायला अगदी सोपं जायचं. 3 जण कोण? एक बॉलिंग टाकणारा, एक बॅटिंग करणारा आणि एक त्याच्या पाठी विकेट किपर. तो असला की 3 जण असले की क्रिकेट खेळलं सोयीचं जायचं. अगदीच 10-11 प्लेयर असावेत असं नाही, असले तर उत्तमच. पण 3 घटक महत्वाचे. बॉलिंग टाकणारा म्हणजे तो गोलंदाज, फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणजे विकेट किपर. त्या विकेट किपरचं काम काय आहे हो? विकेट किपरचं काम असं आहे की त्या गोलंदाजाने जो चेंडू टाकलेला असेल तो जर त्या बॅट्समननी तोलवला नाही तर तो मागे अडवणं हे विकेट किपरचं एक काम आहे. पण त्याचं महत्वाचं काम हे आहे की समजा तो बॅट्समन चुकून त्या क्रीजच्या पुढे गेला तर झपक्यामध्ये त्या यष्टी उडवायच्यात ते. म्हणजे विकेट किपर याचा शब्दशः अर्थ जर आपण बघायला गेलो तर वन हू कीप्स द विकेट, जो यष्टी राखतो तो विकेट किपर. परंतु त्या विकेट किपरचं दुसरं खरं काम काय आहे? जो यष्टी उडवतो क्रीजच्या पुढे गेल्यानंतर. बॅट्समन क्रीजच्या पुढे गेला की जो तात्काळ यष्टी उडवतो त्याला म्हणतात विकेट किपर. म्हणजे त्याचं ते पण एक काम आहे. तारक या शब्दाचा नेमका हाच अर्थ वेगळ्या पद्धतीने दादांनी सांगितला. तो असा सांगितला की म्हटले प्रपंचामध्ये किंवा प्रपंच करीत असताना, व्यवहारामध्ये जगत असताना माणसाच्या मनामध्ये काही वेळा अहंकार निर्माण होतो. आणि असा अहंकार निर्माण झाला की जे काही चांगलं होतंय ते केवळ माझ्यामुळे आणि वाईट झालं तर भगवंतामुळे, अशी एक माणसाच्या मनामध्ये अहंकाराची भावना निर्माण होते. आणि मग काही वेळा आपली मर्यादा सोडून मनुष्य देवापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागतो. जसं तो बॅट्समनला क्रीज आखून दिलेलं असतं, त्या क्रीजच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत विकेट किपर यष्टी उडवलं तरी तो आउट होत नाही. पण फलंदाजाला काही वेळा आत्मविश्वास जास्ती येतो, आपण जरा पुढे जाऊन चेंडू टोलवूया जोरात, असा तो अहंकाराने फुलून समजा माणूस देवापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला की कधी कधी एखादी झापड परमेश्वर लावून देतो की तू माझ्यापेक्षा कमी आहे. जरा गर्वाचा तुझा जो फुगा आहे तो कमी करण्याचं काम भगवंत करीत असतात. त्यामुळे तशा अर्थाने देखील तारक या शब्दाचा अर्थ घेतला पाहिजे आपण. तारक तो जगदीश्वर जाणून अनन्य शरण रेगा. पुढच्या चरणामध्ये नाथबाबा म्हटले
अनंत करेवर द्याया भक्ता पाशी नित्य उभा. अनंत असताना हा कमलाकर आपल्याला फक्त आणि फक्त देण्यासाठी उभा आहे. अनंत असते कमलावराने आणि घेता किती घेशील तो करा. अनंत असताना तो कमलाकर देत असतो परंतु आपली घेण्याची तेवढी क्षमता आहे का? देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी अशी आपली अवस्था होऊन जाते. आणि मग या अनंत रूपाने नटलेला परमेश्वर समजण्यामध्ये मात्र भक्ताची थोडीशी गडबड होऊन जाते. नानाविध रूपामध्ये हा परमेश्वर नटलेला आहे. अनंत अनंत हस्ते कमलावराने आणि घेता किती घेशील दो कराने अशी माणसाची अवस्था होते एक. आणि मग वेगवेगळ्या रूपामध्ये हा परमेश्वर तो नटलेला आहे. त्या रूपामध्येच तो भक्त अडकून पडतो. एकदा प्रसंग असा घडला, आपल्या तमिळनाडू प्रांतामधले प्रसिद्ध असे रमण महर्षी यांच्या आश्रमामधला प्रसंग. आणि रमण महर्षींच्या आश्रमामध्ये एक शिष्याने प्रवेश केला. रमण महर्षी त्यांच्या नेहमीच्या कक्षामध्ये नव्हते म्हणून तो आतमध्ये गेला. पाहिलं तर स्वयंपाकघराच्या कोठीच्या अगोदर रमण महर्षी खाली वाकून काहीतरी करताना त्यांनी पाहिलं. शिष्याने कुतूहलाने पाहिलं रमण महर्षी नक्की काय करताय. तर रमण महर्षी तांदळाचा एक एक दाणा उचलत होते आणि आपल्या हातामध्ये ठेवत होते. एक 15-20 दाणे पडलेले होते साधारणपणे. एक 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 दाणा उचलावा आणि हातामध्ये ठेवावा. शिष्याने विचारलं, गुरुजी तुम्हाला कोठीमधून तांदूळ आणून देऊ का मुठभर? हे वेचताय म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्हाला मुठभर तांदूळ आणून देऊ का? किंवा तुम्हाला पाहिजे तेवढे तांदूळ आणून देतो पाहिजे असं तर ते तुम्ही हे उचलण्याचा काटाटोप काय करताय? रमण महर्षींनी आपल्या हातातलं काम थांबवलं नाही. एक 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 दाणा वेचला आणि त्या हातामध्ये ते दाणे घेतले म्हणजे तांदूळ घेतले आणि त्या शिष्याला सांगितलं, बाबा रे, अरे हा तांदूळाचा दाणा म्हणजे तुला जो तांदूळाचा दाणा वाटतोय त्याच्यामध्ये पण मी परमेश्वर पाहतोय. कारण या तांदळाच्या दाणा तयार होण्यासाठी, तांदूळ तयार होण्यासाठी त्या शेतकऱ्याचे कष्ट आहेत, त्या बैलांसारख्या प्राण्याचे कष्ट आहेत आणि त्या सगळ्यांच्या कष्टामधून एवढ्या दिवसाच्या मेहनतीमधून हे पीक उभं राहतं आणि त्याच्यामधून हा तांदळाचा दाणा तयार होतो. त्या प्रत्येक तांदळाच्या दाण्यामध्ये जेव्हा परमेश्वर पाहायला शिकशील तेव्हा सर्वभूती परमेश्वराचं तुला जो काही त्या परमेश्वराची रूप आहे ती तुला लक्षात येते. शिष्य थोडा मनामध्ये खजील झाला आणि रमण महर्षींना जे अपेक्षित होतं की सर्वभूती परमेश्वर, अनंत रूपाने नटलेला असा परमेश्वर, आमच्या कवीने छान वर्णन केलं. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. बीज अंकुरे ज्या ठाई तिथे तुझा वास, बीज अंकुरे ज्या ठाई तिथे तुझा वास, तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आनंद देतो फुलाला सुवास. तुझी खूण नाही ऐसा, तुझी खूण नाही ऐसा, गावतली कोण तारे, कोटी कोटी तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी 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 रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. पुढे ते कवी असं म्हटले, खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा, तुला आळवाया घ्यावा राग तरी कोणता आहे. मग वेगवेगळ्या रूपामध्ये नटलेला परमेश्वर जरी असला तरी तो भक्तांसाठी वेगळी रूप धारण करत असतो.
तत्वरूपाने ती चैतन्य शक्ती, ती परमात्मा चैतन्य शक्तीने नटलेला आहे. ती शक्ती सर्व चराचरामध्ये व्यापून राहिलेली असते. ज्याप्रमाणे आपण विजेचा अनुभव घेतो, इलेक्ट्रिसिटीचा अनुभव घेतो, ती तत्वरूपाने ते चैतन्य एकच आहे. जेव्हा ते पंख्यामधून प्रगटते तेव्हा ते आपल्याला हवा देते, एसी मधून प्रगट होते तेव्हा गार हवा देते, इस्त्री मधून प्रगट होते तेव्हा गरम होतं. त्याच्यामधून वेगळ्या रूपामधून आपण त्याचा अनुभव घेत असतो, परंतु मूळची चैतन्य शक्ती एकच असते. त्याप्रमाणे रूप जरी वेगवेगळी असली तरी चैतन्य शक्तीने नटलेला परमेश्वर हे चैतन्य तत्व एकच आहे आणि ते आपल्याला भरभरून देण्यासाठी पण तो पणच महत्वाचा आहे. नाथबाबा म्हटले, अनंत करेवर द्याया भक्ता पाशी नित्य उभा, पण हरीला अनन्य शरण रेगा आणि कास धरा विश्वासे याची देणार नाही दगा. आतापर्यंत पुराणामध्ये अनेक दाखले आहेत की ते कोणतेही दाखले आपल्याला असं सांगत नाहीत की जेव्हा भक्तांनी भगवंताला साथ घातली भगवंताला नाही, असे अनेक दाखले आपल्याला सांगता येतील. आणि महाराज नाथबाबा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, मानव देही साधन हे करी एका जनार्दनिका. मानव देहाचं साधन करून जर काही आपल्याला गाठायचं असेल तर ती परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराची कृपा ती आपल्यावर अविरत व्हावी असं वाटत असेल तर नाथबाबा आपल्याला मूळ पद्यामध्ये हा संदेश देतात. अनन्य शरण रेगा हरिला, अनन्य शरण रेगा हरिला, अनन्य शरण रेगा हरिला, अनन्य शरण रेगा, अनन्य शरण रेगा हरिला, अनन्य शरण रेगा, शरण रेगा, शरण रेगा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आपण भगवंताचं नामस्मरण करूया. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे 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 सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे पार्वती पते हर हर महादेव. नेमका असाच गजर त्याही दिवशी झाला. प्रदोष होता, प्रदोषानिमित्त कीर्तन होतं आणि कीर्तन घरामध्ये होतं आणि जणू काही त्या कीर्तनकारांनी ज्यांचं आपण चरित्र गाणार आहोत त्यांचंच जणू काही चरित्र गायला सुरुवात केली. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गौरी हरा जापरा विपरा हरा शशि शेखरा, जय शंकरा
कीर्तनकाराने अतिशय समरस होऊन भगवान शिवशंकरांचं गुणगान केलं आणि मग आख्यानाला सुरुवात झाली. शिवोपासना कुळाचार हा, शिवोपासना कुळाचार हा, शिवोपासना कुळाचार हा, कीर्तनकारांना यजमानाने मध्येच थांबवलं. आपल्या सर्वांना माहितीये या वृत्ताला साकी वृत्त असं म्हणतात. आणि कीर्तनकारांना मध्येच थांबवलं. यजमान म्हटले, महाराज मला क्षमा करा, तुम्हाला मध्येच थांबवलं, परंतु तुम्ही जे काही म्हणताय तो शब्द आमच्या घरात उच्चारणार आम्ही पाप समजतो. आम्ही तो उच्चारत नाहीच. आमच्या कानावर जरी आम्हाला ऐकायला आलं तर आम्ही ते पाप समजतो. कारण आपण साधारणपणे साकी पूर्ण करण्यासाठी सायोजी राजा राम कहो, त्यांना राम शब्दाची एलर्जी होती. राम शब्द म्हणायचं. त्यामुळे कीर्तनकारांना सांगितलं की ते टाळून जर तुम्हाला काही म्हणता येत असेल तर म्हणा. कीर्तनकारही बरेच गाव फिरून आलेले होते. कीर्तनकार म्हटले ठीक आहे, कारण कीर्तनकारांना असं समय सूचकता दाखवायला लागते. यजमानांचं जशी मागणी असेल त्याप्रमाणे काय काय वेळेला करायला लागते. कीर्तनकार म्हणजे ठीक आहे. असं तर असं म्हटले, शिवोपासना कुळाचार हा, शिवोपासना कुळाचार हा, साधूजी राम म्हणायचं नाहीये. शिव शिव हर हर सांब हर हर, शिव शिव हर हर सांब शिव शिव हर हर सांब, पार्वती पते हर हर महादेव. यथासांग कीर्तन पार पडलं. भगवान भोलेदासांची आरती म्हटली गेली आणि कीर्तन संपलं. यथायोग्य संभावना केली कीर्तनकारांची. सांगायचं तात्पर्य असं की ज्या घरामध्ये राम हा शब्द उच्चारणासह बंदी होती, अशा कुळामध्ये आज आपण त्यांचे चरित्र पाहणार आहोत. त्या नरहरांचा जन्म झाला. कट्टर शैवपंथी असणारे घराणं. भगवान शिवशंकर भोलेनाथ सोडून अन्य कोणत्याही मंदिरामध्ये जायचं नाही. मल्लिकार्जुनाच्या मंदिराशिवाय अन्य कोणत्याही मंदिरामध्ये जायचं नाही. इतकी कट्टरता त्यावेळी त्या समाजामध्ये आपल्या होती. शैवपंथी असत ते आडवं गंध लावत, वैष्णव उभं गंध लावत. बरं तुम्ही असं का करता विचारलं तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. केवळ गंधावरून वाद, बाकी गंध कशाचाच नव्हता. त्यामुळे इतकी कट्टरता होती की दात घासायची वेळ आली समजा सकाळी उठून तर वैद्यकशास्त्र असं सांगतं की असे उभे दात घासले पाहिजेत. तो एक शैवपंथी असे दात घासत होता आडवे. त्याला एकाने सांगितलं, बाबा रे, अरे वैद्यकशास्त्रानुसार असे दात घासायचे असतात. ते म्हटले तू कोण? तू कोण? तर म्हटलं मी डॉक्टर. ते म्हटलं मी डॉक्टरचं ऐकत नाही. मला काल कंपाऊंडरने सांगितलेलं आहे की असे दात घासले तरी चालतात म्हणून. गोपाल कृष्ण महाराज. आता कंपाऊंडर मोठा की डॉक्टर मोठा नाही का, पण वादच करायचा, बाकी कशाचं नाही. आम्ही म्हटले वैष्णव आहेत ते उभं आणि शैव असतील ते आडवं, एवढाच विषय होता फक्त त्याच्यामध्ये. ते सारवताना सुद्धा उभं आणि आडवं असा प्रकार होता त्याच्यामध्ये.
इतकी कट्टरता असणाऱ्या घरामध्ये, शैवपंथीय घरामध्ये या नरहरांचा जन्म झाला. आणि त्यावेळच्या समाज रूढीनुसार साधारणपणे 13-14 वर्षाचे नरहर झाले. आणि अगदी लहान वयामध्येच शिवमहिम्नासारखं अतिशय अवघड असं स्तोत्र नरहरांनी मुखोद्गत केलेलं. आणि मग त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आई आणि वडिलांचं संभाषण सुरू झालं ना, त्या नरहरांना बोलावलं. हा योग्य समयची आता तू करी विवाहाची आता. हा योग्य समयची आता तू करी विवाहाची आता. मुख पहावे वाटे प्रपंच भार द्यावा वाटे, प्रपंच भार द्यावा वाटे. नरहरसी बोले माता तू करी विवाहाची आता. व्यवसाय प्रपंच पहावा, व्यवसाय प्रपंच पहावा. तो तुझा तुझी वाढवावा, तो तुझा तुझी वाढवावा. तुला धर्म नित्य आचरावा. नरहरसी बोले सीता तू करी विवाहाची आता, करी विवाहाची आता, करी विवाहाची आता. आई सांगते, नरहरा आता सुनमुख बघा असं वाटतं. ती आली ना की सगळ्या जबाबदाऱ्या तिच्याकडे देणार आहे. या बोलायच्या गोष्टी असतात बरं, की एकदा ती आली की सगळ्या माझ्या कनवटीच्या चाव्या तुला देईल असं ती सासू म्हणते, पण देत काही नाही. वडील म्हणतात की नरहरा आता मी दिवसेंदिवस थकत चाललो. आता व्यवसायाचा आपला जो पिढीच्या सुवर्णकाराची आपली जी पिढी आहे त्याच्यामध्ये आता हळूहळू तू लक्ष घालायला पाहिजेस. हळूहळू विवाह करण्यासाठी म्हणून आपण आता योग्य अशी वधू शोधली पाहिजे. तुझ्या काय अपेक्षा आहेत? नरांच्या अपेक्षा अगदी कमी होते हो. आणि त्याप्रमाणे आई वडील आणि सगळ्यांच्या सहमतीने सुसंस्कारित गंगा नामे, सुसंस्कारित गंगा नामे, सुसंस्कारित गंगा नामे. दाबे नरहरी छाया, दाबे नरहरी छाया. सुसंस्कारित गंगा नामे, सुसंस्कारित गंगा नामे, सुसंस्कारित. दाबे नरहरी छाया, दाबे नरहरी छाया. शिवोपासक उत्तम, शिवोपासक उत्तम. प्रसन्न माता पितया. सुसंस्कारित, सुसंस्कारित, सुसंस्कारित गंगा नावाच्या एका सुंदर अशा युवतीशी नरहरांचा विवाह झाला. ते घराणे अर्थात शैवपंथीय होते. येणार जाणाऱ्या सर्व अतिथींचं स्वागत करावं आणि अतिशय आनंदाचा भाग्याचा असा प्रपंच नरहरांचा चाललेला होता. आणि होता 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 वडिलांबरोबर पेढीवरती जावं, तिथले सर्व व्यवहार पाहावेत आणि समजून घ्यावेत. आपल्या अनुभवाचा फायदा मागच्या पिढीने पुढच्या पिढीला द्यायचा असतो. पुढच्या ठेच मागचा शाण असा आपण म्हण वापरतो. दरवेळी काही ठेच लागूनच शाण व्हायला पाहिजे असा भाग नाही. त्यामुळे अत्यंत सचोटीचा आणि शुद्ध असा व्यवहार या नरहरांच्या वडिलांचा होता. तोच आदर्श नरहरांनी पाहिलेला होता. आणि होता 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 ऐसे गेले काही दिन, माता पिता बुद्ध जाण. सेवा त्यांची निशिदिन, नरहर गंगा तरताती. वृद्ध झालेले होते आणि हळूहळू त्यांची सर्व सेवा नरहर आणि त्यांची पत्नी गंगा दोघे जण करतायत. आणि पिकलं पान कधीतरी गळून पडणार या न्यायाने. ऐसे गेले काही दिन,
माता पिता वृद्ध जाण सेवा त्यांची निशिदिन नरहर गंगा करताती मुखी शिवाचे नाम स्मरण निवर्तले दोघे जण सफल धन्य जीवन गेले शिवपदासी एकामागून एक सुरुवातीला मातृछत्रानंतर पितृछत्र हरपलं आणि आता नरारांवरती थोडा दुःखाचा पहाड कोसळला, कारण घरी आता सांगणार कोणी नव्हतं. प्रत्येक वेळी क्षणोक्षणी या दोघांची आठवण नराराने यायची. आता आई असते तर आता आई असं म्हटली असती, आता बाबा असते तर आता बाबांनी मला असा सल्ला दिला असता. अर्थात काळ काही कोणासाठी थांबत नाही, काळ पुढे जात होता आणि आपलं दुःख विसरून हळूहळू नरहर या आपल्या व्यवसायामध्ये लक्ष देऊ लागले आणि त्यांचा नित्याचा व्यवहार सुरू झाला. सकाळी उठून स्नानादी करावे हो, सकाळी उठून स्नानादी करावे मनोभावे घ्यावे दर्शन शिवाचे, मनोभावे घ्यावे दर्शन चंद्र माती शुभ्र गंगा व्यवसाय अपुला करून, व्यवसाय अपुला करून राखिले नाव पूर्वजांचे, राखिले नाव पूर्वजांचे. सोन्याचा व्यवहार करी नरहर, सोन्याचा व्यवहार करी नरहर मुखी शिवनाम, मुखी शिवनाम. सकाळी उठून स्नानादी करावे मनोभावे घ्यावे शिवाचे, मनोभावे घ्यावे शिवाचे, मनोभावे घ्यावे. सकाळी आपलं स्नान संध्यादी कर्म आणि त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्या, आपल्या पेढीवरती जावं. मुखाने भगवान शिवांचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जागेने घडवत असताना मुखाने नित्य भगवान शिवशंकरांचं नामस्मरण चालू. आणि त्या काळी काही हॉलमार्कची पद्धत नव्हती, परंतु नरहर महाराजांकडचा दागिना याचा अर्थ तो शुद्ध प्रतीचा, चांगल्या प्रतीचा असणार, गुणवत्तेचा असणार याची खात्री ग्राहकांना असायची. आणि एक वेगळीच झळाळी आगळंच तेज या सोन्याच्या दागिन्यांना, नरहरांनी घडवलेल्या दागिन्यांना असायचं आणि ग्राहकांची लीग लागलेली असायची नरहरांकडे. आणि सर्व काही उत्तम आहे, परंतु भगवत भक्ती आहे, भगवान शिवांविषयी अपार प्रेम या नरहरांच्या मनामध्ये आहे. परंतु अन्य कोणत्याही मंदिरात जाणार नाही, अन्य कोणत्याही दैवताचं नाव घेणार नाही, ही जी काही कट्टरता होती शैव पंथाची ती बाजूला करावी आणि असा हा सद्भक्त आपल्या या भागवत संप्रदायामध्ये यावा, वारकऱ्यांच्या मांदियाळीमध्ये यावा, संतांच्या मांदियाळीमध्ये यावा अशी इच्छा नामदेवांच्या मनामध्ये आली, असा विचार नामदेवांच्या मनामध्ये आला. आणि मग त्या दृष्टीने नामदेवांच्या सल्ल्याने एक नाटक उभं राहिलं आणि एका शेटजींची स्वारी बैलगाडीमध्ये बसून पंढरपूरच्या दिशेने नरहरांच्या पेढीपर्यंत येऊन पोहोचली. काय त्या शेटजींचा थाट होता हो, उत्तम अशा प्रकारचा मलमली असा कुर्ता, रेशीम काठी धोतर, मोत्याच्या माळा, कानामध्ये पिपाळी, मुंडासं उत्तम अशा प्रकारचं, हातामध्ये
काठी, त्या काठीला सोन्याची मूठ बसवलेली होती. त्यांची जी पत्नी खाली उतरली ती नखशिकांत असे दागिने लावलेली होती. हातामध्ये एक छोटस अर्भक होतं, लहान अर्भक होतं. आणि त्या सगळ्यांना घेऊन हा लवाजमा नरहरांच्या पेढीवरती आला. नरहर महाराज नमस्कार, तुमची ख्याती ऐकून आलोय. म्हटले काय काम आहे? म्हटले असं आहे, आता 2 दिवसांनी एकादशी आहे. एकादशी म्हटल्यानंतर नरहरांचे कान टवकारले. बर, हे म्हटले आम्हाला नुकतंच पुत्ररत्न प्राप्त झालं अनेक वर्षांनी, आणि पांडुरंग हा म्हटले नाव घ्यायचं नाही, पांडुरंग नाव घ्यायचं नाही असं सांगितलं त्यांनी. ठीक आहे म्हटले, त्याला नवस बोललोय, तो पूर्ण करायचा आहे. आणि तो बिट्ट नाव घ्यायचं नाही सांगितलं तुम्हाला, समजलं मला. त्याला म्हणजे कोणाला ते समजलं, तुमचं काम काय ते बोला. काही नाही म्हटले, एक उत्तम असा रत्नजडित असा करदोटा पांडुरंगाला अर्पण करायचा आहे, नवस बोललोय त्यासाठी आलो. सावकार म्हटले मला माफ करा, तुमची इच्छा चांगली आहे, परंतु असं आहे मी अन्य कोणत्याही मंदिरामध्ये जात नाही, अन्य कोणत्याही दैवताचं नावही घेत नाही, कोणाचं नाव कानावरती पडू देत नाही, म्हणून तुम्हाला मी मगाशी टोकलं. तुम्ही दुसऱ्या एखाद्या पेढीवरती जा आणि तिथेच करून घ्या. परंतु शेवटीला पडूनच पाठवलं, वाटेल ते झालं तरी काम नरहरांकडूनच करून घ्यायचं. त्यामुळे शेवटी सांगतायत नाही 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 महाराज, हे काम तुम्हीच करावं अशी माझी इच्छा आहे. म्हटले सावकार कसं शक्य आहे? ज्याचं काम करायचं त्या मूर्तीचं मला माप घ्यायला मंदिरामध्ये यायला लागेल, मी दुसऱ्या मंदिरातच जाते, मग प्रश्न कुठे येतो? नाही नाही म्हटले तसं करू नका, तुम्हीच करा म्हटले, काहीतरी उपाय काढा म्हटले याच्यावर. ठीक आहे म्हटले, तुमची एवढी जर इच्छा असेल तर म्हटले तुम्ही मला जर त्याचं माप जर मला व्यवस्थित आणून दिलं, त्या कटीचं माप जर व्यवस्थित आणून, कमरेचं माप व्यवस्थित आणून दिलं तर मी तुम्हाला पाहिजे तसं दागिने घडवून देईन, परंतु त्याचं माप मात्र तुम्ही मला आणून द्यायचं. म्हटले माप कसं घेऊ? एक रेशमाचा धागा त्याने दिला, एक गुंडी दिली. ते म्हटले याच्या बरोबर तुम्हाला जसं पाहिजे तसा मला तेवढ्या लांबीचा धागा आणून द्या, त्याप्रमाणे मी करून देईन. येण्याप्रमाणे सावकार मंदिरामध्ये गेले, पांडुरंगाच्या त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतलं, तो धागा आणला. म्हटले बरोबर एवढ्या लांबीचा रत्नजडित असा हार करायचा आहे, परवाच एकादशी आहे, त्यामुळे जरा मी खरं म्हणजे लवकर यायला हवं होतं, द्याल ना करून? म्हटले देईल, तुम्ही ज्या दिवशी परवा याल त्या दिवशी दागिना तुमचा तयार असेल. शेठजींना आनंद झाला. 2 दिवस उलटले, सकाळी पेढी उघडते तोच सावकारांची स्वारी हजर झाली. म्हटले झाला का माझा दागिना? हो म्हटले, हा बघा उत्तम अशा प्रकारचा रत्नजडित असा तो कमरपट्टा. पाहिला मात्र आणि शेठजींचं भान ओळखलं. म्हटले वा वा वा, जी ख्याती ऐकून मी आलो होतो तुमच्याकडे, ते माझं काम नक्की होणार असं मला वाटतंय. आणि तो कमरपट्टा घेतला. शेठजींबरोबर त्यांची पत्नी, त्यांचं ते लहान मूल, असा सगळा लावाजमा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रवाना झाला. विठ्ठलाची बांधिली महापूजा, विठ्ठलाची बांधिली महापूजा, समचरणी उभा पंढरीचा राजा, समचरणी उभा पंढरीचा राजा, नवस पेडण्यास सावकार आला, नवस पेडण्यास सावकार आला, पुढती सावधपणे बली सावधे, पुढती सावधपणे बली सावधे. आणि शेठजी आले. मात्र तिथल्या सगळ्या पुरोहित मंडळी त्यांच्यावरती गर्दी केली. शेठजी काय काम आहे तुमचं? आम्ही सगळं करतो, पूजा करायची ती पूजा करतो, अभिषेक करायचा अभिषेक करतो, सगळं आम्ही करतो. सगळी गर्दी बाजूला केली. म्हटले मला नवस फेडायचा आहे, महापूजा तर करायचीच आहे. मग त्यातल्या त्यात वरिष्ठ पुरोहित होते, त्यांना सांगितलं, म्हटले गुरुजी तुम्ही कार्य पूर्ण करायची इच्छा आहे, त्याप्रमाणे महापूजा संपन्न झाली आणि आता तो नवस फेडण्याचा क्षण आला. आणि सावकारांकडून तो गुरुजींनी कमरपट्टा घेतला
विठ्ठलाच्या कमरेवरती मांडावं. म्हटले सावकार कोणाकडून काम केलं तुम्ही? हा म्हटले काय झालं, नरारांकडून केलं. हो काय माप बीप घेतलं की नाही त्याचं? हो घेतलं की. म्हटले मीच माप त्यांना दिलं होतं. काय म्हटले 4 अंगळ म्हटल्या कमरपट्टा मोठा आहे, तुम्हाला नवस आज फेडायचा असला तर त्यांच्याकडून तो कमी तरी करून आणा. सावकार थोडे मनामध्ये त्यांना थोडं दुःख झालं. तो कमरपट्टा हातामध्ये घेतला, परत बैलगाडीमध्ये स्वारी नरारांकडे आली. म्हटले महाराज माफ करा म्हटले, परंतु तुम्ही जो कमरपट्टा केला तो 4 अंगळ जरा जास्ती होते, तो कमी केला तर बरं होईल. ते म्हटले नक्की किती कमी करायचं, तो माप आणलं का? हो म्हटले. मग त्याप्रमाणे कमी करून दिला. कमी केल्यानंतर परत स्वारी सावकारांची मंदिरामध्ये गेली. गुरुजींनी परत तो कमरपट्टा लावला. म्हटले काय माप आहे का, काय चेष्टा आहे? म्हटले आता 4 अंगळ कमी पडतोय. परत सावकार नरारांच्या पिढीमध्ये आले. महाराज आता काय झालं? म्हटले काही नाही, तो 4 बोट कमी पडतो. नरर म्हटले हो महाराज सावकार, तुम्ही सुशिक्षित आहात, एवढे व्यवहार करता, तुम्हाला साधं तुम्हाला सांगितलं एकतर म्हटलं मी काम करणार नाही. काम करायचं असं तर माझी पद्धत अशी आहे की मी त्या ठिकाणी स्वतः जातो, ते माप स्वतः घेतो. ते तुम्हाला नको होतं. एकदा म्हणताय 4 बोट जास्त झाला, एकदा 4 बोट कमी झाला. काय म्हटले चेष्टा लावली तर काय माझी? आजपर्यंत एवढं काम केलं मी, आजपर्यंत असं कधी झालं नाही. सावकार म्हटले तुमचा त्रागा समजू शकतो मी, परंतु माझा नवस एवढ्या वर्षांनी मला अपत्य प्राप्ती झाली, त्यामुळे काहीतरी करा. मला नवस आजच फेडायचा आहे. महापूजा तर झाले, नवस फेडला की मी माझ्या गावी जाईन निघून. पण म्हटले हे माप तर योग्य व्हायला पाहिजे, काहीतरी करा. म्हटले तुम्हीच चला मंदिरामध्ये, तुम्हीच चला. सावकार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी अन्य कोणत्याही मंदिरात जात नाही, आणि तुम्ही मला सांगताय खुशाल मंदिरामध्ये चल म्हणून. काहीतरी करा. म्हटले चला नरहरी चला, चला नरहरी चला, घ्यावया माप विठ्ठलाचे, घ्यावया माप विठ्ठलाचे. चला नरहरी चला, चला नरहरी चला, घ्यावया माप विठ्ठलाचे, घ्यावया माप विठ्ठलाचे. सावकार नवस फेराया, सावकार नवस फेराया, पंढरीच्या त्या पंढरीराया, पंढरीच्या त्या पंढरी, पंढरीराया, योग्य नभोई, माप पट्ट्याचे योग्य नभोई, नरहर मनोमन खिन्न होई. नरहर पण मनामध्ये खिन्न झाले. म्हटले आपल्याकडून अद्याप अशी चूक झाली नाही. बरं कोणत्याही पंथाचा असो, नवस पूर्ण करण्याच्या हेतूने आलाय आणि आपल्याकडून चांगलं कार्य घडत नाही, काहीतरी उपाय तर केला पाहिजे. आणि क्षणभर मनामध्ये विचार आला. सावकारांना बोलून दाखवला. सावकार म्हटले मी त्याच्या मंदिरात तर येणार नाही, अद्याप आलो नाही कधी, दर्शन घेणं तर बाजूलाच राहिलं, परंतु तुमच्यासाठी मी एक करू शकतो. म्हटले पट्ट्याचे योग्य नभोई, नरहर मनोमन खिन्न होई, डोळे बांधून येईन
बाकीचं काही दिसतं का म्हणे, तुमच्या खांद्यावरती मी हात ठेवीन आणि मंदिरामध्ये येईन. डोळे बांधून येईन मंदिरी नरहरी त्या बोलला, चला नरहरी चला यावया मातर विठ्ठलाचे, यावया मातर विठ्ठलाचे. आणि डोळे बांधले, पट्टी बांधली डोळ्यावरती. नरहरांनी सावकारांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि दोघांचा हा प्रवास सुरू झाला पांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने. आतापर्यंत जाणं येणं बरेच वेळा पाहिलं होतं. सावकार आता 7-8 वेळा तरी पेढीवरती येऊन गेले होते. त्यामुळे सगळ्यांना कुतूहल होतं नक्की प्रकार काय आहे. आणि पंढरीच्या राहुळाच्या दिशेने पावलं जाताना पाहिली आणि लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. नरहर डोळ्याला पट्टी बांधलं नाही, सावकारांच्या खांद्यावर हात ठेवलं नाही त्या, आणि डोळे बांधून जातोय कुठे बघा. इतके दिवस आपण सांगत होता आम्ही मंदिरात जात नाही, नाव घेत नाही. आता बघा शेवटी काय आहे माहितीये का, व्यवहार आणि पैसा आला ना की भली भली माणसं पण हे होतात. मजबूत पैसा मिळाला असेल सावकाराकडून, त्यामुळे आता असं चाललंय. आता काय करतो बघूया. म्हणून काही अन्य लोक त्यांच्या पाठून जायला लागले. आणि होता 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 पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंत ही दोघ जण आली. आणि आता ज्या कामासाठी म्हणून नरहर आलेले होते, म्हणजे विठ्ठलाच्या कमरेचं कटीचं माप घेण्यासाठी म्हणून, त्यासाठी म्हणून ते पुढे आले. डोळ्याला पट्टी तर बांधलेली होती आणि हाताने चाचपून पाहतायत मूर्ती. कमरेपर्यंत हात आले, पुन्हा एकदा चाचपून पाहतायत. आपल्याला भास तर होत नाही ना, म्हणून नजरेवर आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकावी. पट्टी काढून टाकली तर भगवान पांडुरंगांचा भास व्हावा म्हणून डोळे घट्ट मिटून घेतले. अद्याप जे आपण केलेलं नव्हतं ते, त्याचं दर्शन आपल्याला होतंय म्हणून पुन्हा एकदा हाताने पाहतायत. तर पुन्हा एकदा शिवशंकरांचा भास होऊ लागला. पुन्हा डोळे उघडावेत, डोळे उघडून पाहावेत तर विठ्ठलाची मूर्ती समोर दिसायला लागली. विठ्ठल तो शिव, शिव तो विठ्ठल, विठ्ठल तो शिव, शिव तो विठ्ठल. स्मयामी नरहरी पायी हरिहर, विठ्ठल तो शिव. गळा सर्पहार एकदा तो पाही, गळा सर्पहार एकदा तो पाही, पुन्हा पाहता विराटीचा फरक हरिहर सेक, विराटीचा फरक हरिहर सेक. विराटीचा फक्त फरक आहे हर आणि हरीमध्ये. तत्वरूपाने ती दोघं एकच आहे, रूपाने जरी वेगळी असली तरी. आणि हा फरक लक्षात आणून देण्यासाठी नामदेवानी जे नाटक शेट्टींच्या मार्फत रंगवलं होतं, ते नाटक पूर्ण झालं होतं. रूपाचा जो भेद होता मनामधला, तो नरहरांच्या मनामधला निघून गेला. विराटीचा फरक हरिहर हरी Ah
रूपामधला भेद नरारांच्या मनामधला निघून गेला. जे नरहर रामाचं नावही घेत नव्हते ते नरहर म्हणू लागले, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, राम नाम राम नाम राम, सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. रूपामधला भेद निघून गेला आणि चैतन्य शक्तीने नटलेला परमात्मा एकच आहे याची साक्ष नरहरांना पटली. आणि असे नरहर या सद्भक्तांच्या वारकऱ्यांच्या भागवत धर्माच्या मांदियाळीमध्ये आले आणि जे नाथांना अपेक्षित आहे, अनंत करेवर द्याया भक्ता पाशी नित्य उभा, हरिला अनन्य शरणरिला, ती खात्री नरहर महाराजांना पटली. आजचं कीर्तन संपवण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा दादर संस्थेच्या उमाताई, त्याचप्रमाणे माळवकर बुवा, आपण सर्व भाविक सज्जन श्रोते या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आजच्या कीर्तनाच्या साथीसाठी आमचे दापोलीचे विजयानंद कोपरकर हार्मोनियमसाठी आणि तबल्यासाठी विराज कोपरकर. गेल्या वेळी विराज कोपरकरनी हार्मोनियमची साथ केली होती, यावेळी तबल्याची साथ केलेली आहे. विशेष आनंदाची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 12वीच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्तम अशा गुणाने उत्तीर्ण होऊन आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक विराज कोपरकर यांनी प्राप्त केलेला आहे. असा विराज अतिशय हरवणारे असं व्यक्तिमत्व आहे आणि संगीत क्षेत्रामध्ये त्याचं नाव आणि एकंदर दोघांच्याही आणि आपल्या सर्वांच्याही जीवनामध्ये आनंदाचे हर्षाचे क्षण यावेत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याने सर्वत्र आनंद आणि उत्साह, मांगल्य, चैतन्य परमात्म्याने आपल्याला द्यावं अशी प्रार्थना करायची. भैरवीमध्ये हेच आपण मागायचं. मानव देही साधन हे एका जनार्दनी हरिना अनन्य शरण, हरिना अनन्य शरण, हरिना अनन्य शरण, शरण शरण पंढरीनाथ महाराज की जय. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे मानव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माहिती आपण मागायचं. हे चिदान देगा देवा तुझा विसर भावा गुण गाईन आवडी हेची माझी सरद तुले मिलन संपदा सुख देवा सदा गर्भवासी तुझे घालावे कुंडली गौरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बजरंग बली की जय. गो माता की जय. भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. धर्माच्या करिता मास जगती रामाने धाडिले, ऐसे जाणवी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पडती हा नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ